बीटेक कम्प्लीट झालेलं आहे, सगळं सुट्टी आहे, त्याच्यामुळे मी लगेच इकडे. तर आज आम्ही चाललो तेहूरच्या गणपतीला. मागे बघा कोण बसलाय. मोदक आणि फुलं घेतलेत. तर शिरोला आता आम्ही गार्डन मध्ये घेऊन आलोय. इतका एक्साइट होतो ना येताना. नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका युट्यूब ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललो तेहूरच्या गणपतीला, जी मी अष्टविनायक सिरीज चालू केली होती. पहिला गणपती लेण्याद्रीचा केला होता, ते तुम्ही बघितलाच असेल. नाही बघितला असेल तर प्लीज जाऊन तो ब्लॉग बघा. तर आता हा माझा सेकंड गणपती आहे अष्टविनायक मधलं, आणि मला कोणतरी दाखवायचं आहे. तुम्हाला कोण आलाय माहितीये का घरी? एवढ्या महिन्याने यायला भेटला ना की आता फायनली बीटेक कम्प्लीट झालेलं आहे, सगळं सुट्टी आहे, त्याच्यामुळे मी लगेच इकडे. नंतर आम्ही गावी पण जाणार आहोत एक साथ. तो पण मी ब्लॉग घेणार आहे, काही काळजी करू नका. तर आता आम्ही निघतोय. आता इथेच आमचं दरवेळी सारखं तुम्हाला माहितीये ना टाइमपास. तर आता आम्ही निघतोय थेऊरच्या गणपतीला. तर भेटूया गाईज. 75 years later. तर गाईज निघालो आहे थेऊरला जायला. लास्ट वेळी जर तुम्ही आमचा पुरंदर ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये बघितलेला आम्ही आमची तशरीफ कशी मावलेली, तशीच मावली आहे गाडीवर आणि निघालोय. गाईज चला. जिम जाओ. जिम जाओ. कोण बोलतोय बघा. एक सेकंड दाखवतो. कोण बोलतोय जिम जाओ. तर तशरीफ. आगे बघा कोण बसलाय. काही स्वरूपने याच्यावर संशोधन पण केलं. आम्ही ज्याला मत बोलत होतो तो म्हणतोय अरे वो मत नाहीये, मत रेडा आहे, वो रेडा. त्याला ना सगळ्यांच्या उत्तर भागात झाकून पण. बाय बाय रेडकू. फायनली आम्ही त्यांना क्रॉस केला. ग्रेट सक्सेस. काहीच तुम्ही इथं बघू शकता, पुण्यात आम्ही राहतो तरी आम्हाला असं फील येत नाही की आम्ही गावात राहतो. शेती तर आम्हाला बघायला भेटते. आम्ही असं फील येत नाही की आम्ही गावात राहतो. गावात राहतोय. गाईज तुम्ही बघू शकता, आम्हाला असं शहरात राहतो असं फील येत आहे. गावासारखीच फील येते. आम्ही इथे खूप सारी शेती बघतो आणि गावासारखाच रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. कोणती नदी आहे मला एवढा मोठी आहे. बघा गाईज येताना सनसेट पण दाखवतो. एवढं पाणी. तर गाईज इथे आम्ही गाडी आहेत आमची पार्क केली आहे बँक ऑफ इंडियाच्या समोर. हे आमच्याच लक्षात राहण्यासाठी आम्ही इथे पार्क केले आणि आम्ही निघालोय. आणि ॲज युजल स्वरूप तिकडे गेलाय, पण तुम्ही बघू शकता इतका फुसका वागतो ना, इतका फुसका वागतो ना. आणि ही त्याची बहीण कुसकी. तर गाईज आता आम्ही आलोय थेऊरसाठी, आणि असं इथे भाजी मार्केट पण आहे छोटस, ॲज तुम्ही बघताय. तर आता इथे आम्ही बाप्पासाठी फुलं घेऊन जातो दरवेळी सारखे. घेते ना फुलं. मोदक आणि फुलं घेतलेत. मोदक कसे पडले काढले? 50 ला पडलेत आणि हे 10 ला घेतलेत. तर आता आम्ही जातो बाप्पाच्या दर्शनाला. चप्पल पण आहे इथेच. तर गाईज तुम्ही बघू शकता की इथे खूप सारे शॉप्स आहेत. तुम्ही इथून बाप्पासाठी फुलं किंवा जे काय आहे सगळं घेऊन जाऊ. सो असं काय आहे थेऊरमध्ये. आई बंद आहे आता घरी. मोठी मोरगाव ऍक्च्युली पण दाखवत होतं की टेम्पररी बंद आहे म्हणून ना स्वरूप. बंद आहे म्हणजे तिथे आपण तिथे सगळे जण ठेवतात आणि पडतात आहेत पाया. सो तसंच करूया. देवाच्या ह्याच्यातनं मला एक फुल त्याने दिलंय माझ्यासाठी. अनरोमॅन्टिक आहे बट असू द्यात, कधी कधी दाखवतो. आपला डब्बा कुठे आहे याचा मोदकचा? गेला तो.
कितीचे होते? मला ना त्यामुळे खूप आवडते. 100ला पावशेर भेटली आणि मी घेतली. असू देत पण जाऊ दे, साधे शेतकरी असतात काय करणार कोणी. पण एक नंबर आहे जांभूळ, मला खूप आवडला. ऍज युज्युअल त्यांना खाजवळ काम आधी दांडगच असतं. खूप सारं खाऊ आहे ते. स्कार्फ किती असत. तर गाईज आमचं दर्शन झालं आहे करून. मंदिर बंद होतं, थोडं वाईट वाटलं, बट परत असं पण आम्ही येऊ शकतो. पण किरणला भेटलं नाही दर्शन, वाईट वाटलं. असू द्यात, पण चांगला एक्सपिरियन्स होता आणि मस्त वाटलं. आता मी व्लॉग इथे एंड करत नाहीये, घरी जाऊन करते. शिरोला फिरायला घेऊन जाऊ तर थोडं ते घेते व्लॉग मध्ये असं विचार. पण उद्या आम्ही मयुरेश्वर गणपतीला जाणार होतो, बट तो पण गणपती क्लोज्डच आहे. मॅपवर दाखवत होता ऍक्च्युली, बट आम्हाला वाटलं की टेम्पररी क्लोज म्हणजे थोड्या वेळासाठी बंद असेल. बट 10 तारखेपर्यंत सगळे मंदिर बंद आहेत गाईज. जर तुम्ही जात असाल 4 गणपती, एक सिद्धिटेक आणि मोरगाव हे मंदिर बंद आहे 10 तारखेपर्यंत. तर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. गाईज तुम्ही बघता तर आहे बट ना लाईक्स खूप कमी येतात. प्लीज लाईक करा व्हिडिओला, मला मोटिवेशन येतं अजून ब्लॉग बनवायला. गाडी जाग्यावर आहे गाईज, सेफली आता निघतोय. बाय. काहीतरी मागे चालूच असतं बॅकग्राऊंडला, प्लीज गाईज इग्नोर करा. कारण की आता लाइक्स पडने चाहिए, कर दो. बाय. गाईज आता मी व्हिडिओ चालू करते ना म्हणून तिथे गेला. पण हे खाजोळ काम बघा ना, ग्रीन कलरची वाटा नाही, तुम्ही खाला असाल ना. बचपन की यादें ताजा कर देते. तो स्वरूप बचपन से दिल्ली में रह रही हूँ. गाईज कुठल्या सिरीज मधला आहे, सॉरी कुठल्या सिरियल मधला आहे गेस करून कमेंट करा जर तुम्ही बघत असाल. मुझे नहीं पता, वो लाइक का बटन तब जाना चाहिए. लात से मारो, बुक्के से मारो, थोबड़े से मारो, कैसा भी मारो. बस वो जो व्हाइट रहता है वो ब्लैक हो जाना चाहिए. और जो लाल वाला बटन है उसको दबाओ, इसके बाद जो अरे होय होय, थांब थांब काय हो रे बाबा, दिलंच गुलाब, बघितलं सगळ्यांनी. गणपतीच्या टोकरीतनं गुलाब मला काढून देतो बाजूला, तुला ठेव करतो. मीच घेतल्यात माझ्यासाठी. गाईज खूप गोड गोड आहेत जांभळं, मस्त वाटली. गाईज आता आपण घरी भेटूया शिरो बरोबर, तोपर्यंत बाय. अरे डान्स आलाच नाही, शूट केलात ते. असू दे गाईज, इथे आता आम्ही आलोय कशासाठी आणि ह्यांचं चाललंय बघा पार्टी फुल तिथे. हे काय लस्सी बिस्सी घेऊन गाइस आले. लस्सी इज मस्ट. मैं लस्सी पगलू और ये बस ऐसे ही कंपनी दे रहा है. और तुला येत ना, आम्ही घरात मगाशी नाचवतो ना, तर किती जलसी आहे त्याला बघा. सराला हे आणलं आम्ही. चॉकलेट. आणि इसी खुशी में तुझ्यासाठी 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 आले हा याचा काय अगं काय कुठे आलो, वरातीत हळदीत आलाय की कोणाच्या. गाईज मी म्हटलं होतं तुम्हाला थोड्या वेळाने भेटते, पण काय आता म्हणणार. असू द्यात, चला. बहीण भाऊ थिंग्स. अबे येड़े पहले उसको मिक्स ग काय करते दांडी. अच्छे से हिलाओ, फिर पियो. तुझा टॅटू प्रदर्शन बंद करा. काय ना पडलं काही त्याचं ना तोंड बघा फक्त. यार बी पडली बघ, काय ना तरी हे ना. काय होय 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 होय. हा 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 हा. बाबा या दोघांना ना लय लस्सी आवडते, मला काय माहिती पिली की मळमळायला लागते. अच्छे से वो हमरे को ही समझा क्या था वो. चोरटेपणा ना जरा थांबव हा, एकट्याने पिणं. आई मस्त. तू पी, तुला नाही आवडलं. चल पटापट रिव्ह्यू दे आणि सांग पटापट काय आणलंय ते, बरं आहे की नाही. इज इट गुड?
डू यू हैव मिक्स फ्रूट्स इन इट? डबल चॉकलेट मिल्कशेक ह्यानी पण मला ऍक्च्युली शीशे नहीं दूंगा मैं. ए मला देते. ए संपावलं त्याने. किती कुसका हाय. स्वरा कसं आहे ते? चॉकलेट सारखंच लागतंय. घरी आपण चॉकलेट वितळवतो दुधात ते बर्फ टाकून सेम आहे. आवडला ना? तुझ्या हसबंडने आणलंय तुझ्यासाठी. तो दाखवतोय असं की त्याचं भरपूर प्रेम आहे पण तसं नाहीये गाईस. एक नंबरचा कुसका आहे. लस्सी दिली का एक गोट नाही. तुमचं काय म्हणणं? लसी का नाही दिली बाई तिला? बघू ते जरा. आता बघा हा फक्त कोणासाठी आणलंय. तर गाईज आम्ही घरी आलो. येऊन आम्हाला झालं आहेत आता 15-20 मिनिटं आणि मस्त इव्हनिंग आहे आजची. तुम्ही बघू शकता खूप छान वाटते. शिरोला घेऊन आम्ही रोज संध्याकाळी वॉकला जातो. तर मला तुम्हालाही दाखवायचं होतं शिरो किती मजा करतो वॉकला आल्यावर. सगळेच जातोय आम्ही चालायला. हाय गाईज, मी माझा ब्लॉग बनवायला गेली तिकडे आणि नुसती स्टार्टिंग सुरुवात बनवली आणि बाकीच्या सगळ्या ब्लॉग याच्यामध्येच कन्वर्ट करणार. तिचाच मला घेणार आहे. प्रत्येक मध्ये तसंच असतं. अरे मेन ब्लॉगर असताना आमचा काय विषय आहे बाई त्याच्यामध्ये. सगळे क्लिप इथूनच भेटणार. पण आमचा बघितलं नाही गाईज, बघितलं ना. हे बंद निघालं त्या दिवशी. तर चला गाईज गार्डन मध्ये जाऊया आणि मी तुम्हाला तिथेच शिरो दाखवते. शिरो तिथे खूप एन्जॉय करतो. त्याला ती जागाच इतकी आवडते की तो एक्साइट असतो इव्हनिंग साठी की कधी स्वरूप येतोय आणि आम्ही लोक त्याला वॉकला घेऊन जातोय. त्यांना सुसू केल्याने लोक तोंडारी बघतायत आमच्या. महत्वाचा किस्सा पण केला शिरोनी. तर चला गाईज गार्डन मध्ये भेटूया आता डायरेक्ट. गाईज इतकं छान इव्हनिंग आहे आजची बघा. छान वाटतं एकदम. कसं त्याचं चालणं असतं ते म्हणजे सरळ चालायचंच नाही, कुठेतरी जगा वेगळंच चालणं असतं त्याचं. शिरो 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 इकडे 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 हे बघ. खाऊ नाही. तर शिरोला आता आम्ही गार्डन मध्ये घेऊन आलोय. इतका एक्साइड होतो ना, येताना इतका एक्साइटेडली येतो, जाताना त्याचे पायच गळत येतात. जाताना अक्षरशः तो अर्ध्या रस्त्यातनं त्याला उचलून घ्यायची गोष्टी चालू होतात. हा ना शिरो. आता आम्ही इथून स्ट्रेट जाणार. असा गोल रस्ता आहे, तो गोल फिरून आम्ही बाहेर येणार. एकदम जंगल टाईप रस्ता आहे, खूप मजा येते तिकडे. हा ना शिरो. शिरो सेट सेट बाबू. शिरो शिरो सेट. तुम्हाला बेइज्जती करेगा, सुनेगा नाही. इंजूर. खूप मोठं गार्डन आहे, खूप आतमध्ये स्प्रेड आहे सगळं असतं. त्याच्यामुळे हे आम्हाला गार्डन खूप म्हणजे खूप जास्त आवडतं. इथे रोज शिरोला घेऊन येतो. असं फुटपाथ आहे पूर्ण. हे असं गार्डन, ह्याचं काय चाललंय आणि त्याच्या पोराचं बघा काय चाललंय खाली. आणि ही अजून एक ब्लॉगर. खूप मस्त आहे गार्डन आतमध्ये. ये वाला जो गार्डन है ना इतना सही है, पता है पूरा जंगल. ए तुझं राहू दे. अगर मैं इसमें अगर डेली आना खूप एक्साइट होतो तो इथे आल्यावर. हिचा ब्लॉग बघा. शिरो सरळ चल. मेरे वाले में अभी मैं कुछ कर नहीं रही हूँ, अभी करूंगी स्टार्ट थोड़ा बहुत. पटपट शिरो 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 शिरो. गाईज हे असं गार्डन आहे आतमध्ये ना, खूप छान आहे चालायला बिलायला. हे सगळं बघू शकता तुम्ही. मस्त आहे एकदम ग्रीन ग्रीन. पावसाळ्यामध्ये तर इथं अजूनच मजा येते. आणि हा शिरो चा प्रयत्न आता चाललाय, हिला ह्या झाडावर चढायचं आहे. हे पॉसिबल आहे का, तिला कोणीतरी सांगा काय तिचं चाललंय बघा. क्या ये लड़की चढ़ सकती है? अरे भाई सॉरी गाइस. राहू दे, ये तो नहीं हो रहा है. ये तो नहीं होएगा. चला भाई. तो बघ कुठे गेला. शिरो तो कुठे आहे. तर असं एकदम शांत गार्डन आहे, कोणाची गडबडच नसते. आणि तिथे तुम्ही
मस्त. हे जे ऍक्च्युली बघताय ना तुम्ही, चालायला आहे असं गोल, मस्त वाटतं वरती पण. तर गाईज अशी मस्ती तर चालूच असते. हे गार्डन मध्ये आलोय आता. शिरोचा वॉकिंग टाइम आहे, तो त्याचा त्याला स्पेंड करू द्या थोडा. तर शिरोची अशी मस्ती चालूच असते. ठीक आहे. तर गाईज हा व्लॉग मी इथेच एंड करते. आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.